विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिलंय का? बरंच काही त्यांनी डिलीट केलंय। एकदम स्वच्छ, मिनिमल आणि प्रोफेशनल दिसते। एकेकाळी ब्रँड प्रोडक्ट प्रमोशन, स्पॉन्सर्स कंटेंटनी भरलेलं फीड आज मात्र अगदी वेगळं भासतंय। सगळ्याच जाहिराती अचानक गायब झाल्यात आणि त्यामुळेच फॅन्स हैराण झालेत। अरे विराटने सगळ्याच जाहिराती पोस्ट का काढून टाकल्यात? हे काय झालं नवीनच? सगळं सांगते, पण त्याआधी एक गोष्ट करा। तुम्ही जर विराटचे फॅन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर नसाल तर कमेंट मध्ये सांगा। पाहू कमेंट जास्त येतात की सबस्क्रायबर्स। पण काही चाहते मात्र खुश आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आता विराटचा खरा अंदाज दिसतोय, सच्चा विराट दिसतोय। फॅमिली, क्रिकेट, फिटनेस, त्यामुळे #CleanViratFeel हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावरती ट्रेंड करतोय। पण खरंच यामागे काहीतरी मोठं कारण असावं असं वाटत नाही का? कारण विराट कोहली हा केवळ क्रिकेटर नाही, तो एक ब्रँड आहे, एक ग्लोबल आयकॉन। 260 मिलियनहून अधिक इंस्टाग्रामवर फॉलोअर्ससह तो आशियातील सर्वात महागडा इंस्टाग्राम स्टार आहे। हॉपर HQच्या 2023 च्या रिपोर्टनुसार एका ब्रँड पोस्टसाठी तो 8 ते 12 कोटी रुपये घेतो। मिंत्रा, MRF, ऑडी, हिमालया अशा मोठमोठ्या कंपन्यांसोबत त्याचे करार आहेत। पुमाचा करार सध्या संपलाय, तो विषय वेगळा। मग असं काय झालं की त्याने सगळं थांबवलं? आजकाल मीडिया आणि चाहत्यांचं सेलिब्रिटीच्या हँडल्सवर लय बारीक लक्ष असतं। कुणी काय अनफॉलो केलं, कुणी कुणाला फॉलो केलं, कुठली पोस्ट डिलीट केली, कुणी कोलॅब काढलं, सगळं कुणाला ना कुणाला माहित असतंच। विराटही यातून सुटला नाही। विराटनी केलेल्या ब्रँड पोस्ट डिलीट झाल्यात हे लगेच नेटिझनच्या लक्षात आलं। काहींनी तर्क लावले की कदाचित काही ब्रँड करार संपले असतील। काहींच्या मते विराट आपल्या सोशल मीडिया फीडवर नवीन विजन तयार करत आहे। त्याने त्याचा फोकस आता स्वतःच्या ब्रँडकडे आणि स्टार्टअप्सकडे वळवला असेल। खरं सांगायचं तर हे केवळ पोस्ट हटवण्याचं प्रकरण नाही, हे त्याच्या डिजिटल ओळखीत एक मोठी आणि ठरवून केलेला बदल आहे। सोशल मीडिया जगतात आज सेलिब्रिटी स्वतःच एक ब्रँड झालेले आहेत। त्यांचं सोशल मीडिया हे त्यांचं दुकान आहे, त्यांचं कॅनव्हास आहे, त्यांचं बिझनेस मॉडेल आहे। मग त्यामागे कोणती कारणं आहेत हे सविस्तर पाहणं गरजेचं आहे। यातील एक कारण आपण पाहू। कोहलीच्या क्लीन फीड मागे ही कारणे असू शकतात। पहिलं, नवीन ग्लोबल ब्रँड डील्स। काही रिपोर्टनुसार कोहली एका नवीन इंटरनॅशनल ब्रँड सोबत एक्सक्लुझिव्ह कराराच्या तयारीत आहे। अशा डील्स मागे जुन्या ब्रँडच्या पोस्ट हटवणं हे अनिवार्य भाग असतो। तसा करारच त्याने केलेला असतो, त्याशिवाय नवीन ब्रँड ऑनबोर्ड व्हायला तयार नसतो। दुसरे, स्वतःच्या ब्रँड्सवर फोकस। विराटचे स्वतःचे स्टार्टअप्स 18, चीसेल फिटनेस, रॉंग, आता तो स्वतःच्या ब्रँड्सवर फुल फोकस ठेवू इच्छितोय। त्यामुळे त्याच्या सोशल मीडियावर देखील त्याच्या स्वतःच्या ब्रँड गोष्टी दिसू शकतात। तिसरे कारण, डिजिटल आयडेंटिटी रिसेट। एक मोठा ट्रेंड सेलिब्रिटीज मध्ये वाढतोय, सोशल मीडियावर रिब्रँडिंग। याचं उत्तम उदाहरण म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो। 2021 मध्ये रोनाल्डोने आपल्या इंस्टाग्रामवरून काही जुन्या पोस्ट डिलीट केल्या। त्यानंतर त्याने स्वतःच्या CR7 ब्रँडला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली। त्याच पद्धतीने विराटनेही केले असावे का? कारण विराट हा क्रिस्टियानो रोनाल्डोचा कट्टर चाहता आहे आणि चांगल्या गोष्टी तो सतत शिकत असतो। हा बदल फक्त कोहलीपुरता नाही, आज अनेक स्टार्स आपल्या डिजिटल प्रेझेन्स बाबत अधिक स्ट्रिक्ट झालेले आहेत। कारण सोशल मीडियावरचा फर्स्ट इम्प्रेशन आज तुमची ब्रँड व्हॅल्यू ठरवते। पण तरीही प्रश्न हा येतो की चाहत्यांनी हे कसं घेतलं? फॅन्स म्हणतायत विराट आता पुन्हा स्वतःसारखा दिसतोय। फीड्स लुक सो पीसफुल, लव्हिंग द न्यू लुक, फायनली नो ओव्हर द टॉप ऍड्स, जस्ट किंग कोहली वाइब्स, अशा अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत। खरं सांगायचं तर हेच त्याचं यश आहे। जाहिराती हटवल्या तरी चाहत्यांचं प्रेम काही कमी झालं नाही, उलट तो अधिक जवळचा वाटतोय। तर हे आहे विराट कोहलीच्या इंस्टाग्रामवरच्या बदलामागचं कारण। हे केवळ जाहिराती हटवणे नव्हे तर एका नवीन डिजिटल अध्यायाची सुरुवात आहे। विराट आता कदाचित क्रिकेटर टू एंटरप्रेनर हा प्रवासाचा एक नवीन टप्प्यावर आहे। तुम्हाला काय वाटतं? विराट कोहलीने हे योग्य केलं आहे का, की तो काहीतरी आणखी मोठा प्लॅन करत आहे? तुमचं मत कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन अभ्यासपूर्ण स्पोर्ट्स अपडेट्ससाठी महास्पोर्ट्सला सबस्क्राइब करा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।